जळणाऱ्यांना आणखी थोडं जळून टाकूया. अरे जलने वालो जलो मगर प्यार से. लई लोक जळत आहेत बाबा माझ्यावर. मला कळतच नाही. मी कोणाचं नावही घेत नाही. मी तर उलट दुवाच मागते त्यांना, माझ्या दुश्मनांना सुद्धा, की देवा सुखाचं ठेव त्यांना. भरभरून दे त्यांना, म्हणजे ते माझ्याकडे लक्ष देणार नाहीत. बिचारे जळून 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 आहे ना, राख होत चालली आहे त्यांची. रामकृष्ण हरी. संतोष साठी मीच आता यूट्यूबला नसते. बघताय तुम्ही लोकही. खूप 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 केस माझ्याकडे. दिवस निघाला की तो कधी मावळतो हे मला कळत नाहीये. अक्षरशः म्हणजे ना जेवणाकडे लक्ष आहे, ना कशाकडे आहे. कोणीतरी पीडित आहे न बस त्याला मला मदत करायची आहे. आणि फार समाधान मिळतो. म्हणजे पीडित लोकांना मदत करून जे समाधान मिळतं ना, ते ना तुम्ही तीर्थयात्रा केल्यावर मिळणार आहे, ना तुम्ही कुठले होम हवन केल्यावर मिळणार आहे, ना तुम्ही कुठले पूजापाठ केल्यावर मिळणार आहे. इतकं इतकं समाधान लाभतं ज्यावेळेला त्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बघतोय ना आपण, की हा पीडित होता ना, आपण त्याला त्या अडचणीतनं बाहेर काढले. खरं सांगते फार वेगळंच सुख आहे त्याच्यामध्ये. आणि हल्ली मी बस तेवढंच बघते, की कोण पीडित आहे, कुणाला मदत करायची मला. आणि त्यामुळं काय होतं माहिती का, मला एक कळत नाही राव, का जळतात लोक माझ्यावर? का जळत असतील बरं? मी ना कुणाचं नाव घेते, मी ना कुणाला, आणि काही तर ना भटक बावण्या फक्त माझ्या नावावर पोटं भरतायत. त्यांना असं थुकतही नाही मी त्यांच्या नावावर, हागतही नाही. कळलं का? संडासला गेलेले मी तरी त्यांचं नाव घेत नाही. पण त्या भटक बावण्यांना माझं नाव घेतल्याशिवाय पाणीच जात नाहीये, जेवणच जात नाहीये. हां. बस माझं नाव घेऊन घेऊन भुकायचं. बाकी काय नाही. असं चालू आहे त्यांचं एकंदरीत कार्यपद्धती. तर काय निष्पन्न काय होणार आहे यातनं? लोकं मला हसून पोरं, "ताई अहो काय?" ते बघा, मी म्हणते नका सांगू मला. मी कोण आहे ती ओळखतच नाही तिला मी. जिने सुनेला नको नको करून ठेवलंय तिच्या. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. ती सून बिचारी रडतीये. इतका छळ त्या सुनेचा करतीये ती. काय तिच्यावर बोलायचं आहे? आणि बऱ्याच ठिकाणचे मी व्हिडिओ पण टाकत नाही आता. कारण काय झालं, फक्त माझी कॉपी करायचं काम चालू आहे. मी बँकेत गेले, व्हिडिओ बनवला, लगेच कुठेतरी गेली बाई कोणी एक, लगेच तिने व्हिडिओ बनवला. काहीतरी वेगळं करावं ना. काय माझी कॉपी किती करावी, किती करावी? प्रत्येक ठिकाणी माझी कॉपी, प्रत्येक ठिकाणी माझी कॉपी. शी गं बाई, मला कंटाळा आला या लोकांचा. कंटाळा आला फार. खूप दिवस झाले मी चर्चा नव्हती केली ना, म्हटलं चला थोडीशी चर्चा करूयात. आणि काय माहिती का, ह्याच्यावर बोल, माझा जो मुद्दा आहे तो समाजाला जागृत करण्याचा आहे. आणि मी मुद्द्याला धरून बोलते, मुद्देसूद बोलते. ह्यांच्यासारखं नाही काहीही बोलायचं, काहीही हां, हां, अजिबात नाही. ह्या मोकाट बायका आहेत. आणि या मोकाट बायकांना आहे ना धाक नाही आहेत. त्याच्यामुळे काय मोकाट बायका काहीही भुकत बसतायत, काहीही. आणि त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही.